चांगला आहे। आपण प्रत्येक वेळी म्हणतो की माझी माय बोलली, माझा आई हे विश्व आहे। मग आतापर्यंत आपण आईचं नाव का घेत नव्हतं? का शासनाला त्या कुसुमाग्रजांच्या साहित्याला त्यांच्या सन्मानाला हा जो काही निर्णय घेतलेला आहे सन्मान करण्याचा, आणि आपण विनाकारण अट्टहास करतो, विनाकारण आपण अट्टहास करतो की मला दुसरी भाषा आली पाहिजे, दुसरी भाषा आलीच पाहिजे। पण आपल्याला मराठी सुद्धा स्थान आपल्या जीवनात, पण महत्वाचं स्थान असल्यानंतर सुद्धा आपल्या नावात आईचा उल्लेख नव्हता। मग कुठेतरी त्याच्यावर समिती बसली, विचार विनिमय झाला, त्यामध्ये आपली मराठीची वाढ होणे ही मला वाटते एक महत्त्वाची बाब आहे। आपण डिजिटल याच्यामध्ये आपण याचा मराठीचा सगळ्यात जास्त वापर जर केला, अधिकाऱ्यांना त्यांनी एक सामाजिक संदेश दिलेला आहे। संत ज्ञानेश्वर मध्ये आणि त्याला ही सवय चढली आणि मग तो आधीन केलेला आहे। तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केलेली आहे, पण कुठं विशेष धर्मदे साहेबांनी आणि आयोजकांनी जी जिल्हा मराठी भाषा समिती आहे त्यांनी, आणि खूप बर्निंग टॉपिक आहे, मला म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे की आज त्याला या जगामध्ये काही कमी नाही, फक्त माणसं वाचता आली पाहिजे। मला सांगेल की जो पुस्तक वाचतो तो मस्तकाची मशागत करतो, म्हणून वाचन आवश्यक आहे। आणि ते वाढलं तर काय फायदे होतील आणि ते नाही केलं तर काय तोटे होतील याबद्दलचं वाचनामुळे माणसाच्या मनाला समृद्ध करण्याची परंपरा आहे। तो एक विचार आहे, माणसाचं मन समृद्ध करायचं असेल, माणसाच्या मनाच्या कक्षा रुंदायच्या असतील, बुद्धीच्या कक्षा रुंद करायच्या असतील, तुम्हाला करायचं असतील, मुख्य गोष्ट आणि मला गोष्ट पाठीमाग काय केलेलं आहे कुणाला माहित नव्हतं। 165 दुकानदार होते माझ्याकडे, त्यांचा बरेचसे किस्सा होतो तो बाजूच्या कुसुमाग्रजांच्या जी माझ्या हो मध्ये आपली मराठी भाषा ही औद्योगिक भाषा झाली पाहिजे, उद्योगधंद्याची ती भाषा झाली पाहिजे। जोपर्यंत आपण उद्योगधंद्यामध्ये म्हणजे आपल्या मराठी माणसाचं जर आपण हे केलं तर आपली मानसिकताच आपली भाषा थोडंसं आपल्यामध्ये न्यूनगंड असतो, आपल्याला वाटतं की आपण खूप कमी आहोत, की आपल्याला भीती वाटते की आपण चांगलं बोलू की नाही। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली मानसिकता बदलवायची देखील खूप आवश्यकता आहे। आणि सरांनी जे सांगितलं की आश्रमामध्ये त्यांना भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर त्यांना सांगितलं गांधीजी कुठे आहेत विचारलं तर जनरली आता अँटी चेंबरमध्ये वगैरे वगैरे असं असतं जनरली, पण गांधीजी होते त्यांच्या पाकघरामध्ये, मोदपाक खाणा ज्याला म्हणतो की ते स्वयंपाकाच्या घरामध्ये गांधीजी बसलेले होते आणि मेथी निवडत होते। जसे विनोबाजी जाऊन बसले तर त्यांनी मेथीची थोडी विनोबाच्या समोर टाकली की निवड मेथी, आणि निवडता निवडता गांधीजींनी वाक्य सांगितलं तिथे की जसं मेथी तुम्हाला निवडता आली पाहिजे तसंच सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना तुम्हाला माणसंही निवडता आली पाहिजे। आणि हे माणसं निवडायचं काम ज्या ठिकाणी तुम्हाला करता येईल तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ह्या सगळ्या भाषा हिंदी भाषा एखादी कुठली एखादी बिल्डिंग पासून 4 मजली BSc सेकंड इयरला होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या भाषिक क्षेत्रामध्ये किती औद्योगिकरण झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा आहे की किती भाग तुमचा औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला आहे। आणि औद्योगिकदृष्ट्या जेवढं तुम्ही सधन असाल, जे भाषिक लोक त्या औद्योगिकदृष्ट्या सधन असतील तेवढी ती भाषा अधिकच फुटा म्हटलं जायचं। आणि ज्यावेळेस मातीच्या भिंती होत्या तर काहीतरी लटकवण्यासाठी एखादं लाकूड पुन्हा त्यामध्ये पोचलं जायचं, त्याला फुटी म्हटलं जायचं। असं एक सौंदर्य मराठी भाषेचं आहे, इतर भाषेचा आदर। आपण दक्षिणेकडल्या भाषांमध्ये गेलो तर तिथे त्या भागात गिरिंगी जास्त वेळ घेणार नाही, धावणे पळणे हा सुद्धा शब्द अतिशय सुंदर आहे। यांच्यासमोर वास्तविक करणं 2 शब्द बोलणं एक शिष्टाचार आहे।